नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धे परीक्षेसाठी इतिहास या विषयावर आज काही प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. जरट कुमारी विवाहास प्रतिबंध करणारा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? जरट कुमारी विवाहास प्रतिबंध करणारा कायदा शारदा कायदा म्हणून या नावाने ओळखला जातो. आणि मित्रांनो, जरट कुमार विवाह कायदा म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायदा असून त्या कायद्याने स्त्री सक्षमीकरण व स्त्री हक्क संरक्षणाला चालना दिली. भारतीय राष्ट्रवादाचे उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती? आदिवासींच्या जमीन लागवडीशी संबंधित होती. मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यात झालेला करार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? लखनौ करार या नावाने प्रसिद्ध आहे. 1848 मध्ये लोकहितवादींची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली? प्रभाकर या वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली. ब्रिटिश सरकार दक्षिणा प्राइज कमिटीचा पुरस्कार कोणत्या विषयाचा ग्रंथ निर्मितीस देत असे? ब्रिटिश सरकार दक्षिणा प्राइज कमिटीचा पुरस्कार संस्कृत या विषयाचा ग्रंथ निर्मितीस देत असे. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली? मद्रास महाजन सभेची स्थापना सुब्रमण्यम अय्यर यांनी केली. खुदाई खिदमतगारचे संस्थापक कोण होते? खुदाई खिदमतगारचे संस्थापक खान अब्दुल गफार खान हे होते. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. नेहरू रिपोर्टमध्ये कोणती मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये वसाहतीचे स्वराज्य याची मागणी करण्यात आली होती. भारतात तार आणि सुधारित पाल सेवा कोणी सुरू केली? भारतात तार आणि सुधारित पाल सेवा लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केली. 1 जानेवारी 1948 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1948 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. पंडिता रमाबाईच्या कार्याचा गौरव करून त्यांना केसरे हिंद ही पदवी आणि सुवर्ण पदक कोणी दिले? इंग्रज सरकार यांनी दिले. न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकारणात टिंबटिंब राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते. सनदशीर राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते. हंगामी सरकार स्थापन करण्याची तरतूद कोणत्या योजनेत होती? त्रिमंत्री योजना या योजनेत होती. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला? झाशीचा दत्तक वारसा लॉर्ड डलहौसी यांनी नामंजूर केला. बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले? बाबू गेनूने मुंबई या ठिकाणी आत्मबलिदान दिले. 1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली? 1905 ची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी अंमलात आणली. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात? मुंबईचे अनभिषिक्त सम्राट नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना म्हणतात. आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात? आधुनिक चाणक्य म्हणून श्री राजगोपालचारी हे ओळखले जातात. भारतीय क्रांतिकारकाच्या संघटनांच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे क्रांतिकारकांमध्ये एकसूत्रता नव्हती. मिरज कटामध्ये खालीलपैकी कुणाचा सहभाग नव्हता? मिरज कटामध्ये रोशन सिंग यांचा सहभाग नव्हता. पुणे करार महात्मा गांधी व टिंबटिंब यांच्यात झाला होता. पुणे करार महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झाला होता.
इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे टिंब ऐक्य होय। इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू व मुस्लिम ऐक्य होय। केंद्रीय कायदे मंडळात बॉम्बस्फोट करण्यास भगतसिंग यांचा सहकारी कोण? केंद्रीय कायदे मंडळात बॉम्बस्फोट करण्यास भगतसिंग यांचा सहकारी बटुकेश्वर दत्त हे होय। एकनाथी भागवत या ग्रंथाची किती ओव्यांचा समावेश आहे? एकनाथी भागवत या ग्रंथात 20,000 ओव्यांचा समावेश आहे। मद्रास प्रांतात विधवा पुनर्विवाह चळवळ कोणी सुरू केली? वीरसेलिंगम पंतलू यांनी सुरू केले। 1856 हे वर्ष भारतीय समाजाच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले कारण हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर करण्यात आला। 18व्या शतकात खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली बंगाल हळूहळू मुघलांच्या ताब्यातून वेगळे झाले? 18व्या शतकात मुर्शिद कुली खान यांच्या नेतृत्वाखाली बंगाल हळूहळू मुघलांच्या ताब्यातून वेगळे झाले। खालीलपैकी कोणती सल्तनत संरचना सिकंदर लोधीच्या पंतप्रधानांनी बांधली? मोट की मशीद हे सल्तनत संरचना सिकंदर लोधीच्या पंतप्रधानांनी बांधली। विनय पिटक हा एक ग्रंथ आहे ज्यात टिंबची नोंद आहे। विनय पिटक हा एक ग्रंथ आहे ज्यात बौद्ध नियमची नोंद आहे। मीर कासिमचे नाव खालीलपैकी कोणत्या लढाईशी संबंधित आहे? मीर कासिमचे नाव बक्सरची लढाईशी संबंधित आहे। विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे आध्यात्मिक गुरु होते? विसोबा खेचर हे संत नामदेव यांचे आध्यात्मिक गुरु होते। अल्लुरी सीताराम राजू हे कोणत्या राज्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक होते? अल्लुरी सीताराम राजू हे आंध्र प्रदेश या राज्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक होते। इंडियन इंडिपेंडन्स लीगचे संस्थापक कोण होते? इंडियन इंडिपेंडन्स लीगचे संस्थापक रासबिहारी घोष हे होते। मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।